तर पुण्यात एनएसयूआय आणि अभाविपचा राडा झालाय। काँग्रेसचे 2 कार्यकर्ते यामध्ये जखमी झालेत, तर जखमी कार्यकर्त्यांवर पुण्यातील संचेती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। काँग्रेस नेत्यांनी या जखमींची भेट सुद्धा घेतली, त्याचे सुद्धा दृश्य आपल्याकडे आलेत। जखमींवरती पुण्यातील शिवाजीनगरमधील संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यात एनएसयूआय आणि अभाविपचा राडा झाला आणि यावेळी काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झालेत। जखमींची काँग्रेस नेत्यांनी भेट घेतलेली आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। विश्वजित कदम हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। काँग्रेस कार्यकर्त्यांची जखमी कार्यकर्त्यांची आता काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली आहे। जखमींवर पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काँग्रेसच्या पेड पॉलिटिक्स मॉडेलचा पर्दाफाश करणार भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी ट्विट करत हा इशारा दिलाय। सकाळी 10 वाजता पोलखोल करणार असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। राहुल गांधींची मोहब्बत की दुकान नाही तर पैसों की दुकान असल्याचा आरोप केलाय। करोडोंची उधळपट्टी कोण करते असा याचा पोलखोल करणार असं ट्विट आता नवनाथ बन यांनी केलं। काँग्रेसच्या पेड पॉलिटिक्स मॉडेलचा सर्वात मोठा पर्दाफाश आज सकाळी 10 वाजता। राहुल गांधींची मोहब्बत की दुकान नाही तर पैसों की दुकान नेमकी कशी आहे, करोडोंची उधळपट्टी कोण करते, अशा प्रकारची आता एक इशारा देणारी पोस्ट भाजपचे नेते नवनाथ बन यांनी ट्विट करत हा आता इशारा दिला। 10 वाजता या सर्व घडामोडींची पोलखोल करणार असा इशारा सुद्धा यावेळी नवनाथ बन यांनी दिला। त्यामुळे नवनाथ बन आता नेमकं काय बोलतात, काय भूमिका असते, कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांची पोलखोल करतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे। सीओईपी कॉलेज बाहेरच्या राडा प्रकरणी एनएसयूआयच्या दबावामुळे फी बाबत वक्तव्य केलं। जास्त फी घेतात असं मला एनएसयूआयने बोलायला लावलं, मी कॉलेजची माफी मागते। राड्यानंतर विद्यार्थिनींची ही खळबळजनक अशी प्रतिक्रिया आहे। मी सीओईपी कॉलेजला आहे। मी सेकंड इयर सीएससी डिपार्टमेंटला आहे। माझी ॲडमिशन ओबीसी ऑर्फन थ्रू झालेली आहे। मी फर्स्ट इयरला 9,760 आणि सेकंड इयरला 3,760 फीस भरलेली आहे। काल आमच्या कॉलेजमध्ये एनएसयू आणि काँग्रेसचे लोक आले होते। असं मी बोललेली आहे की आमच्याकडून जास्त फीस घेतात, पण ॲक्च्युअलमध्ये आम्हाला मॅनिप्युलेट करून तिथे जे प्रेशर क्रिएट झालं होतं त्याच्यामध्ये ते बोलण्यात आलं आणि जे खरोखर चुकीचं आहे, ज्याच्यामध्ये असं मला नंतर सांगण्यात आलं की जर मी आत्ता हे नाही केलं तर नंतर मग मला याचे प्रॉब्लेम होऊ शकते किंवा पूर्ण फीस भरावे लागतील, जे सरोसर चुकीचं आहे। यासाठी मी कॉलेजची माफी मागते। राहुल गांधींचा 7 तास ठिय्या आणि पॅलेट प्रकरणात एफआयआर करण्यात आलाय। राहुल गांधी यांच्या आग्रहामुळे साहिलला न्याय मिळालाय। खासदार बळवंत वानखेडे यांनी हा घणाघात केला। ज्या साहिलला राहुल गांधी आज न्याय मिळवून देण्यासाठी संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, तिथं त्यांना सुद्धा तात्काळात बसावं लागलं, तासनतास तिथं भांडावं लागलं। पॅलेट गन मधून गोळी सुद्धा चालवल्या गेली। हे सर्व लपवाछपीचा खेळ खेळण्यासाठी सरकार साहिलला न्याय मिळू देत नव्हतं, म्हणून राहुलजी गांधी आज संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गेले। माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणं हास्यास्पद आहे असं तटकरेंनी म्हटलं। रामदास कदमांच्या आरोपांवर आता तटकरेंनी प्रतिक्रिया दिली। त्यामागे काय कारण आहे ते त्यांनाच माहिती। माझे अनेकांशी राजकीय वाद जरूर झाले असतील, कोणाचं व्यक्तिगत नुकसान केलं नाही असं तटकरेंनी म्हटलं। रामदास कदमांना काय वाटतं त्यांचं त्यांना मला माहिती, मला काय माहिती। आता त्यांनी माझ्यावरती घराणेशाहीचा आरोप करावा म्हणजे तर आणखीनच ठीक आहे, त्याला काय हो दे, त्याला चालतं। काय कारण असेल तर त्यांचं त्यांना माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।